मध्ये मी स्पेसिफिक प्रश्न विचारतो। मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे AQI सेन्सर लावलेले आहेत, पण सगळ्यात मोठा झोल हा त्या AQI सेन्सरवरच आहे। कारण सगळ्या कन्स्ट्रक्शन साइटवर जिथे सेन्सर लावलेत बरोबर तिकडेच वॉटर स्प्रिंकलिंग केलं जातं आणि म्हणून मंत्री महोदय आपण कुठल्याही कन्स्ट्रक्शन साइटवर जर बघितलं तर तुम्ही जे AQI चे पॅरामीटर असतात ते इतके कमी असतात, असं वाटतं की जवळपास हवामान हे अगदी शुद्ध आहे आणि आपण कुठल्यातरी एकदम सुंदर अशा युरोपियन सिटीमध्ये आहोत, पण वस्तुस्थिती तशी नाही। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण कुठला फ्लाइंग स्क्वॉड असेल किंवा थर्ड पार्टी ऑडिट या AQI सेन्सरच्या झोलवर आपण लावणार का, किंवा एका वॉर्डाचे अधिकारी हे दुसऱ्या वॉर्डामध्ये जाऊन तिकडच्या कन्स्ट्रक्शन साइटवर खरंच जे काही अँटी पोल्युशन नॉर्म्स किंवा रेस्ट्रिक्शन तुम्ही लावायला सांगितलेत त्याची अंमलबजावणी होतीये का, यावर कुठे चेकिंग होणार का? दुसरं अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की इंडस्ट्रियल पोल्युशन आज मुंबईमध्ये जवळपास प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ग्राउंड+2 ग्राउंड+3 ग्राउंड+4च्या ज्या व्हर्टिकल स्लम उभ्या राहिल्या आहेत तिकडे अनेक ठिकाणी इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत। यावर BMC काय कारवाई करते? आपण केवळ कन्स्ट्रक्शन साइट बंद केल्या। तिसरा माझा प्रश्न असा आहे की BMCचं जे स्वतःची बिल्डिंग आहेत याला आपण एका मिनिटात स्टॉप वर्क देऊन टाकतो, रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ती द्यायला पण पाहिजे, त्यामध्ये काही दुमत नाही। पण जे मोठे प्रकल्प आहेत रोड साईडचे जे मोठे प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात बुलेट ट्रेनचा प्रकल्प होता, याला 2 वेळा आपण स्टॉप वर्क दिलं कारण प्रदूषण होत होतं, पण त्यांनी काय अँटी पोल्युशन मेजर्स घेतले की ज्याच्यामुळे त्याचं काम परत सुरू करण्यात आलं हे आम्हाला कधी कळतच नाही। लोकप्रतिनिधी म्हणून अशा महत्त्वाच्या साईटवर आम्ही जाऊ नाही शकत, BMCच्या अधिकाऱ्याला तर आतमध्ये सुद्धा घेत नाहीत। त्याबरोबर माझ्या मतदारसंघात आता गव्हर्नमेंट कॉलनीच्या 25 बिल्डिंग पाडल्या आहेत, त्याचं डेब्रिस तिकडेच पडलेलं आहे, हे डेब्री उचललं जात नाही। म्हणजे BMC जिकडे ॲक्टिंग ऑथॉरिटी नाही आहे त्या भागांमध्ये जिकडे प्रदूषण होते तिकडे BMC नक्की काय कारवाई करते, हा माझा तिसरा प्रश्न। आणि चौथा म्हणजे व्हेइक्युलर पोल्युशन, यावर आपण काही उपाययोजना करणार आहोत का? 3 दिवसापूर्वी आपण म्हणालात कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी थांबवली, त्यासोबतच काहीतरी ईस्टर्ली विंड्स होत्या, त्यामुळे मुंबई शहराचं वातावरण इतकं सुंदर झालेलं, वरळीवरनं पार मड आयलंड दिसत होतं, पण आता 3 दिवसानंतर परत तशीच परिस्थिती झाली। त्यामुळे वारंवार काय कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी 100% थांबवणं हा काही उपाययोजना होऊ नाही शकत, यावर काहीतरी आपल्याला पॉलिसी पाहिजे, धोरण पाहिजे। ही पॉलिसी आणि धोरण काय आहे? केवळ कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी थांबवणं हे तर होऊ नाही शकत, याची मला कृपया माहिती मिळावी। धन्यवाद।